तर आता आपल्याला पाहायचं आहे नवीन पार्ट, प्रोसेसेस ऑफ इकोसिस्टीम. हा काय हेडिंग आहे? प्रोसेसेस ऑफ इकोसिस्टीम. इकोसिस्टीम तुम्हाला कळलेलं आहे. कशाला म्हटलं होतं इकोसिस्टीम? द सम टोटल ऑफ ऑल बायोटिक अँड अबायोटिक कंपोनंट्स अँड देअर इंटरॅक्शन्स इज कॉल्ड एज इकोसिस्टीम. आता इकोसिस्टीम तुम्हाला कळलं की इकोसिस्टीममध्ये काय असते? दोन कंपोनंट्स, एक बायोटिक आणि दुसरा अबायोटिक. एक बायोटिक कंपोनंट लिव्हिंग आहे आणि दुसरा अबायोटिक कंपोनंट नॉन लिव्हिंग आहे. यांच्यामधली इंटरॅक्शनला आपण इकोसिस्टीम म्हटलं होतं. तर ह्या इकोसिस्टीममध्ये वेगवेगळ्या इम्पॉर्टंट प्रोसेसेस असणार. तर ह्या पर्टिक्युलर प्रोसेसेस पहिले आपण शॉर्ट पाहू. 4 टोटल प्रोसेसेस राहणार. मग ह्या 4ही प्रोसेसेस आपल्याला डिटेल या चॅप्टरमध्ये डिस्कस करायचे. 4 प्रोसेसेस इकॉलॉजिकल किंवा इकोसिस्टीम मधल्या प्रोसेसेस कोणत्या? तर फर्स्ट इट इज कॉल्ड एज द प्रोडक्टिव्हिटी, सेकंड इज कॉल्ड एज द डिकम्पोजिशन, the third is called as nutrient cycle, the fourth it is called as energy flow. कुठल्या इकोसिस्टीम मधल्या प्रोसेसेस आहे? प्रोडक्टिव्हिटी, डिकम्पोजिशन, न्यूट्रिएंट सायकल आणि एनर्जी फ्लो. मग प्रोडक्टिव्हिटी म्हणजे काय? बघा आता इझी आहे. It involves the conversion of inorganic chemicals into organic material with the help of the radiant energy of the sun by autotrophs and consumption of autotrophs by heterotrophs. काय म्हटलेलं आहे प्रोडक्टिव्हिटीमध्ये? इथे या पर्टिक्युलर प्रोडक्टिव्हिटीमध्ये आपल्याला हे डिस्कस करायचं, पुढे जाऊन डिटेल राहील की ग्रीन प्लांट्स म्हणजे प्रोड्युसर्स लाईट एनर्जी सनकडून कशा ॲब्सॉर्ब करतात, ॲब्सॉर्ब करून ती लाईट एनर्जी केमिकल एनर्जीमध्ये कन्वर्ट करून फूड मटेरियल बनवतात. फूड मटेरियल त्या पर्टिक्युलर प्रोड्युसरमध्ये म्हणजे ग्रीन प्लांट्समध्ये असेल तर ते फूड मटेरियल मग हिटेरोट्रॉप्स कसे कन्झ्युम करतात, त्याला काय म्हणतो आपण? प्रोडक्टिव्हिटी. परत वाचा. इट इन्व्हॉल्व्स द कन्व्हर्शन ऑफ इनऑर्गॅनिक केमिकल्स इनटू organic material with the help of radiant energy of the sun by autotrophs and consumption of autotrophs by heterotrophs. कळलं की बा ऑटोट्रॉप्स लाईट एनर्जी कशी रिसीव्ह करणार किंवा रिसीव्ह करणार आणि लाईट एनर्जी रिसीव्ह केल्यानंतर ती ऑर्गॅनिक फूड मटेरियलमध्ये कन्वर्ट झाल्यानंतर ते ऑर्गॅनिक फूड मटेरियल हिटेरोट्रॉप्सकडे कसं जाणार, किती जाणार, दॅट इज कॉल्ड एज द प्रोडक्टिव्हिटी. सेकंड प्रोसेस आहे दॅट इज कॉल्ड एज द डिकम्पोजिशन. इथे काय म्हटलेलं आपण की तिथे बायोटिक दोन कंपोनंट्स आहे, प्रोड्युसर्सही आहे आणि कन्झ्युमर्स पण आहे. पण हे प्रोड्युसर कन्झ्युमर्स परमनंट नाही आहे, यांचं कधीतरी डेथ होणार आहे. मग डेथ झाल्यानंतर त्यांना डिकम्पोज कसं करायचं, डिकम्पोजिशनची त्या इकोसिस्टीममध्ये प्रोसिजर काय आहे, ते आहे दुसरी प्रोसेस दॅट इज कॉल्ड एज द डिकम्पोजिशन. बघा, इट इज द ब्रेकडाऊन ऑफ डेड ऑर्गॅनिक मटेरियल अँड मिनरलायझेशन ऑफ द डेड मॅटर. की जो ऑर्गॅनिझम प्लांट असेल किंवा मग ॲनिमल असेल तो जर डेड झालेला असेल तर त्याच्यावर बॅक्टेरिया, मायक्रो ऑर्गॅनिझम्स ॲक्ट होऊन त्याच्या बॉडीमधले जे ऑर्गॅनिक मटेरियल असेल त्याचं सिम्प्लिफिकेशन करणार म्हणजे डिकम्पोजिशन करणार. आणि ते डिकम्पोजिशन झाल्यानंतर मिनरल्स सॉईलमध्ये जाईपर्यंतची प्रोसेस जर असेल तर दॅट इज कॉल्ड ॲज अ डिकम्पोजिशन. तिसरी एक प्रोसेस आहे दॅट इज कॉल्ड ॲज अ न्यूट्रिएंट सायकल. इट इज द स्टोरेज अँड ट्रान्सपोर्ट ऑफ न्यूट्रिएंट्स. काय की या पर्टिक्युलर सायकलमध्ये न्यूट्रिएंट सायकलिंगमध्ये किंवा या प्रोसेसमध्ये काय म्हटलेलं आहे? इट इज द स्टोरेज अँड ट्रान्सपोर्ट ऑफ न्यूट्रिएंट्स. किंवा हे न्यूट्रिएंट्स आहे, फॉर एक्झाम्पल कार्बन हा न्यूट्रिएंट आहे, नायट्रोजन हा न्यूट्रिएंट आहे, फॉस्फरस हा न्यूट्रिएंट आहे. हे न्यूट्रिएंट्स फॉर एक्झाम्पल या नेचरमध्ये कसे सायकल होतात, कसे रिसायकल होतात, तो पार्ट आपल्याला या पर्टिक्युलर प्रोसेसमध्ये डिस्कस करायचा आहे, स्टडी करायचा आहे. दॅट इज कॉल्ड ॲज न्यूट्रिएंट सायकलिंग. तिसरा पार्ट आहे हा सगळ्यात इम्पॉर्टंट, दॅट इज कॉल्ड ॲज एनर्जी फ्लो. की अल्टिमेट सोर्स ऑफ लाईट एनर्जी किंवा अल्टिमेट सोर्स ऑफ एनर्जी इज सन. ती सनची एनर्जी किंवा रेडियंट एनर्जी म्हणतो किंवा सोलर एनर्जी म्हणतो किंवा लाईट एनर्जी म्हणतो किंवा सन एनर्जी म्हणतो. ती ट्रॅप कोण करणार किंवा कन्झ्युम कोण करणार किंवा प्रायमरीली यूज कोण करणार? तर प्रोड्युसर्स. त्यांना काय म्हणतो आपण? ग्रीन प्लांट्स. ग्रीन प्लांट्सपर्यंतच ती एनर्जी आली पाहिजे का? नाही, ती ग्रीन प्लांट्सकडे आलेली एनर्जी पुन्हा हिटेरोट्रॉप्सकडे गेली पाहिजे, कारण हिटेरोट्रॉप्स डायरेक्टली लाईट एनर्जी युटिलाइज करू शकत नाही. मग असा जो फ्लो आहे एनर्जीचा, दॅट फ्लो इट इज कॉल्ड एज एनर्जी फ्लो. बघा काय आहे? इट इज युनिडायरेक्शनल फ्लो ऑफ एनर्जी फ्रॉम प्रोड्युसर टू कन्झ्युमर अँड फायनली डेसिपेशन अँड लॉस ॲज हीट. परत का? इट इज युनिडायरेक्शनल फ्लो ऑफ एनर्जी फ्रॉम प्रोड्युसर्स टू कन्झ्युमर्स अँड फायनली डेसिपेशन अँड लॉस ॲज हीट. किंवा हा फ्लो कसा आहे? युनिडायरेक्शनल आहे. सनकडून लाईट एनर्जी येऊन राहिलेली आहे किंवा एनर्जी येऊन राहिलेली आहे, प्लांट्स ॲब्सॉर्ब करणार आहे. प्लांट्सकडून आलेली एनर्जी असेल तर मग हेटेरोट्रॉप्स कन्झ्युम करणार आहे. हे उलटं नाही होऊ शकत. ही एनर्जी कशी फ्लो होणार? फ्रॉम सन टू द प्लांट्स, प्लांट्स टू द ॲनिमल्स, किंवा फ्रॉम सन टू द प्रोड्युसर्स अँड प्रोड्युसर्स टू द कन्झ्युमर्स. म्हणजे ही फ्लो ऑफ एनर्जी कशी आहे? युनिडायरेक्शनल आहे. पण
ही युनिडायरेक्शनल फ्लो ऑफ एनर्जी जरी असली तरी सनलाईट एनर्जी नॅचरली फॉर एक्झाम्पल ही प्लांट्सकडे आलेली असेल तर इनडायरेक्टली प्लांट्स परमनंट नाही, त्याचा डेथ होणार आहे. म्हणजे याचा अर्थ त्या पर्टिक्युलर प्लांट्समध्ये आलेली एनर्जी जर असेल तर कंपल्सरी हेट्रोट्रॉप्सकडे जाईल किंवा ती एनर्जी हीट लॉस म्हणून लॉस होईल. प्लांट्सला कंझ्युम केल्यानंतर हेट्रोट्रॉप्सकडे जर एनर्जी आलेली असेल तर ती एनर्जी हेट्रोट्रॉप्सकडे स्टोअर झालेली आहे, पण हेट्रोट्रॉप्स पुन्हा परमनंट नाही. मग हे जर डेड होत असेल तर नॅचरली या पर्टिक्युलर हेट्रोट्रॉप्सकडून हीटच्या फॉर्ममध्ये ती एनर्जी लॉस होईल. हा पार्ट आहे इथे, दॅट इज कॉल्ड एज एनर्जी फ्लो. तर 4 प्रोसेसेस आपल्याला डिटेल डिस्कस करायच्या. तो या चॅप्टरमधला हा सगळ्यात मेन पार्ट. काय? प्रोसेसेस ऑफ इकोसिस्टम. कुठल्या कुठल्या प्रोसेसेस होत्या इकोसिस्टमच्या? पहिली होती प्रोडक्टिव्हिटी, मग आहे डिकम्पोजिशन, मग आहे न्यूट्रिएंट सायकलिंग आणि नंतर आहे एनर्जी फ्लो. त्याच्यापैकी पहिली प्रोसेस आपण कंटिन्यू करू. द फर्स्ट प्रोसेस ऑफ इकोसिस्टम इज द प्रोडक्टिव्हिटी. बघा कसं डिफाईन केलेलं आहे. द रेट ऑफ सिंथेसिस ऑफ एनर्जी कंटेनिंग ऑर्गॅनिक मॅटर बाय एनी ट्रॉपिक लेवल पर युनिट एरिया पर युनिट टाइम इज कॉल्ड एज प्रोडक्टिव्हिटी. पुन्हा पहा. The rate of synthesis of energy containing organic matter by any trophic level per unit area per unit time is called as productivity. थोडं आयडिया क्लिअर झाली असेल या डेफिनेशनमध्ये. इथे काय म्हटलं आहे? पर युनिट एरिया, 1 स्क्वेअर किलोमीटर एरिया, एका दिवसात म्हणजे एका 24 आवर्समध्ये त्या स्पेसिफिक ट्रॉफिक लेवलमध्ये जेवढे ऑर्गॅनिझम्स असेल त्या ऑर्गॅनिझम्सनी जे ऑर्गॅनिक मॅटर तयार केलेलं आहे त्या ऑर्गॅनिक मॅटरच्या मासला, क्वांटिटीला इथे काय म्हटलेलं आहे? प्रोडक्टिव्हिटी. पुन्हा पहा. द रेट ऑफ सिंथेसिस ऑफ एनर्जी कंटेनिंग ऑर्गॅनिक मॅटर. पहा, एनर्जी कंटेनिंग ऑर्गॅनिक मॅटर म्हणजे कार्बोहायड्रेट असेल, प्रोटीन्स असेल, लिपिड्स असेल, याला म्हणतो आपण एनर्जी कंटेनिंग ऑर्गॅनिक मॅटर बाय एनी ट्रॉपिक लेवल. ट्रॉपिक लेवल म्हणजे काय? इकोसिस्टममध्ये प्लांट्स असेल तर फूड मटेरियल तयार करणार, त्यांना आपण प्रोड्युसर म्हणतो. त्या पर्टिक्युलर प्लांट्सवर समजा फॉर एक्झाम्पल एखादा रॅबिट कंझ्युम करत असेल प्लांटला, तर रॅबिट, डिअर अशी जी असेल यांना म्हणतो आपण कंझ्युमर. तर प्लांटची एक लेवल झाली, त्याला म्हणतो आपण ट्रॉपिक लेवल. रॅट, डिअर, रॅबिट असे ॲनिमल्स फॉर एक्झाम्पल प्लांट्सला कंझ्युम करत असेल तर त्यांना म्हणतो आपण कंझ्युमर. ती एक ट्रॉपिक लेवल झाली. त्या डिअरला जर टायगर कंझ्युम करत असेल तर टायगरची एक ट्रॉपिक लेवल झाली. म्हणजे प्रत्येक ट्रॉपिक लेवलला जे ऑर्गॅनिक मॅटर तयार होईल की ज्या ऑर्गॅनिक मॅटरमध्ये एनर्जी प्रेझेंट राहील त्या स्क्वेअर मीटर एरियामध्ये त्या एका डेला किती ऑर्गॅनिक मॅटर तयार झालं त्याला काय म्हणतात? तर प्रोडक्टिव्हिटी. पुन्हा एकदा तिसऱ्यांदा पहा. द रेट ऑफ सिंथेसिस ऑफ एनर्जी कंटेनिंग ऑर्गॅनिक मॅटर बाय एनी ट्रॉपिक लेवल पर युनिट एरिया इन युनिट टाइम इज कॉल्ड एज प्रोडक्टिव्हिटी. पुढे पहा. इट इज एक्सप्रेस्ड इन युनिट्स ऑफ मास पर युनिट सरफेस और व्हॉल्यूम पर स्क्वेअर मीटर पर डे. म्हणजे एका स्क्वेअर मीटरमध्ये त्या स्पेसिफिक एरियामध्ये किंवा सरफेसला जेवढे ऑर्गॅनिक मॅटर एनर्जी कंटेनिंग तयार झालेलं असेल त्याला काय म्हटलेलं आहे आपण? प्रोडक्टिव्हिटी. म्हणून युनिट आहे प्रोडक्टिव्हिटीचं ग्राम पर मीटर स्क्वेअर पर डे. प्रोडक्टिव्हिटीचे 3 टाईप्स होतात. कोणते कोणते? प्रायमरी प्रोडक्टिव्हिटी, सेकंडरी प्रोडक्टिव्हिटी अँड नेट प्रोडक्टिव्हिटी. फार इझी आहे. एक एक्झाम्पल सगळ्यात शेवटी जर तुम्हाला मी जर दिलं तर त्या एक्झाम्पलमधून पूर्ण आयडिया या प्रोडक्टिव्हिटीची क्लिअर होईल. पण पहिल्यांदा टर्म्स पहा, कन्सेप्ट पहा. फर्स्ट प्रोडक्टिव्हिटी आहे प्रायमरी प्रोडक्टिव्हिटी. द रेट ॲट विच सोलर एनर्जी इज कन्व्हर्टेड अँड स्टोअर्ड बाय प्रोड्युसर इज कॉल्ड एज प्रायमरी प्रोडक्टिव्हिटी. छान दिलं आहे. इथे काय कळलं की त्या इकोसिस्टममध्ये प्लांट्स आहे, लाईट एनर्जी ट्रॅप करणार आहे, लाईट एनर्जी केमिकल एनर्जीमध्ये कन्वर्ट होणार आहे, केमिकल एनर्जी फूड मटेरियलमध्ये स्टोअर होणार आहे. ते फूड मटेरियल जे स्टोअर झालेलं आहे त्या पर्टिक्युलर प्लांट्सकडून त्या पर्टिक्युलर प्रोडक्टिव्हिटीला म्हणतो आपण प्रायमरी प्रोडक्टिव्हिटी. पुन्हा पहा. द रेट ॲट विच सोलर एनर्जी इज कन्व्हर्टेड अँड स्टोअर्ड बाय प्रोड्युसर्स इज कॉल्ड एज प्रायमरी प्रोडक्टिव्हिटी. म्हणजे प्रोड्युसर्सनी म्हणजे ग्रीन प्लांट्सनी जर ती प्रोडक्टिव्हिटी म्हणजे ती पर्टिक्युलर ऑर्गॅनिक मॅटर जर स्टोअर केलेलं असेल तर त्याला म्हणतो आपण प्रायमरी प्रोडक्टिव्हिटी. पुढे दिलेलं पण आहे. इट इज असोसिएटेड विथ ऑटोट्रॉप्स मे बी फोटोसिंथेटिक और केमोसिंथेटिक. म्हणजे प्रायमरी प्रोडक्टिव्हिटी इट इज ऑलवेज असोसिएटेड विथ फोटोसिंथेटिक प्लांट्स और किमोसिंथेटिक ऑर्गॅनिझम. म्हणजे फोटोसिंथेटिक प्लांट्स पण लाईट एनर्जी ॲब्सॉर्ब करणार, फूड मटेरियल तयार करणार. किमोसिंथेटिक फक्त लाईट एनर्जी ॲब्सॉर्ब करणार नाही पण केमिकल एनर्जीकडून एनर्जी घेऊन फूड मटेरियल तयार करणार. या पर्टिक्युलर प्रोडक्टिव्हिटीला इथे काय म्हटलेलं आहे? प्रायमरी प्रोडक्टिव्हिटी. द प्रायमरी प्रोडक्टिव्हिटी इज द अमाऊंट ऑफ एनर्जी ॲक्युमुलेटेड इन ग्रीन प्लांट्स पर युनिट एरिया पर युनिट टाईम. करेक्ट? इथे दिलेलं आहे.
पुन्हा पहा, प्रायमरी प्रोडक्टिव्हिटी इज द अमाऊंट ऑफ एनर्जी अक्युम्युलेटेड इन ग्रीन प्लांट्स पर युनिट एरिया पर युनिट टाइम. कन्सिडर काय केलेलं आहे, 1 स्क्वेअर मीटर एरियामध्ये एका दिवसामध्ये त्या ग्रीन प्लांट्सनी किती ऑर्गॅनिक मॅटर तयार केलं. ऑर्गॅनिक मॅटर म्हणजे कार्बोहायड्रेट्स किती तयार केले, लिपिड्स तयार किती केले, प्रोटीन्स तयार केले किती केले, हाय मॉलिक्युलर वेट कंपाऊंड्स किती तयार केले. या पर्टिक्युलर गोष्टीला काय म्हणतो आपण, प्रायमरी प्रोडक्टिव्हिटी. द प्रायमरी प्रोडक्टिव्हिटी इज डिवायडेड इंटू 2. दॅट इज द ग्रॉस प्रायमरी प्रोडक्टिव्हिटी, त्याला म्हणतात GPP, आणि दुसरं आहे नेट प्रायमरी प्रोडक्टिव्हिटी, याला म्हणतात NPP. दोन्ही इझी आहे. ग्रॉस प्रायमरी प्रोडक्टिव्हिटी म्हणजे काय, इट इज द रेट ऑफ प्रोडक्शन ऑफ ऑर्गॅनिक मॅटर ड्युरिंग फोटोसिंथेसिस. की जे ऑर्गॅनिक मॅटर त्या पर्टिक्युलर ग्रीन प्लांट्सनी फोटोसिंथेसिसच्या वेळेस पूर्ण जे तयार केलं ग्रॉस, त्याला म्हणतो आपण ग्रॉस प्रायमरी प्रोडक्टिव्हिटी. काय कळलं ग्रॉस प्रायमरी प्रोडक्टिव्हिटीमध्ये, की त्या स्क्वेअर मीटर एरियामध्ये एका 24 आवर्समध्ये म्हणजे एका डेमध्ये जेवढे तिथे प्लांट्स असतील त्या प्लांट्सनी फोटोसिंथेसिसमध्ये किती ऑर्गॅनिक मॅटर टोटल किती तयार केलं, दॅट इज कॉल्ड एज ग्रॉस प्रायमरी प्रोडक्टिव्हिटी. दुसरं आहे नेट प्रायमरी प्रोडक्टिव्हिटी. Plants themselves use a considerable proportion of this gross primary productivity for their respiration. म्हणजे त्या प्लांट्सनी जे ऑर्गॅनिक मॅटर तयार केलं त्या पर्टिक्युलर ऑर्गॅनिक मॅटरच्या त्या क्वांटिटीला आपण ग्रॉस प्रायमरी प्रोडक्टिव्हिटी म्हटलं. पण ते पर्टिक्युलर प्लांट्स ते ऑर्गॅनिक मॅटर फक्त पुढच्या लेवलला सप्लाय नाही करणार, ते स्वतःसाठी पण यूज करणार. म्हणजे जे ऑर्गॅनिक मॅटर त्या पर्टिक्युलर प्लांट्सने तयार केलं ते कन्झ्युम पण करणार आहे. मग कन्झ्युम कोणत्या प्रोसेसमध्ये होईल, दॅट प्रोसेस इट इज कॉल्ड एज रेस्पिरेशन. म्हणून इथे काय म्हटलं आहे, प्लांट्स देमसेल्व्स यूज अ कन्सिडरेबल प्रपोर्शन ऑफ धिस ग्रॉस प्रायमरी प्रोडक्टिव्हिटी फॉर देअर रेस्पिरेशन. म्हणजे ग्रॉस प्रायमरी प्रोडक्टिव्हिटीमधून काही मटेरियल त्या पर्टिक्युलर प्लांट्सनी रेस्पिरेशनमध्ये कन्झ्युम केलं आणि जे शिल्लक राहिलेलं असेल त्याला काय म्हणतो आपण आता, नेट प्रायमरी प्रोडक्टिव्हिटी. हेन्स द ग्रॉस प्रायमरी प्रोडक्टिव्हिटी मायनस रेस्पिरेटरी लॉसेस कॉन्स्टिट्यूट द नेट प्रायमरी प्रोडक्टिव्हिटी. इथे आयडिया क्लिअर झाली काय, की ग्रॉस प्रायमरी प्रोडक्टिव्हिटीमधून त्या पर्टिक्युलर प्लांट्सनी रेस्पिरेशनमध्ये जे ऑर्गॅनिक मॅटर कन्झ्युम केलेलं असेल आणि शिल्लक जे राहिलेलं असेल ग्रॉस प्रायमरी प्रोडक्टिव्हिटीमधून त्याला काय म्हणतो आपण, नेट प्रायमरी प्रोडक्टिव्हिटी. म्हणून फॉर्म्युला कसा होईल नेट प्रायमरी प्रोडक्टिव्हिटीचा, नेट प्रायमरी प्रोडक्टिव्हिटी इज इक्वल टू ग्रॉस प्रायमरी प्रोडक्टिव्हिटी मायनस रेस्पिरेशन. दस द नेट प्रायमरी प्रोडक्टिव्हिटी इज अवेलेबल बायोमास फॉर द कन्झम्पशन टू द हेटेरोट्रॉप्स. करेक्ट, की आता हे पर्टिक्युलर प्लांट्स आहे त्या स्क्वेअर मीटर एरियामधले एका डेमध्ये त्यांनी किती मटेरियल तयार केलं पूर्ण, त्याला आपण ग्रॉस म्हटलेलं आहे. पण त्याच डेमध्ये त्या पर्टिक्युलर ग्रीन प्लांट्सने रेस्पिरेशनमध्ये तेच ऑर्गॅनिक मॅटर कन्झ्युम पण केलं आहे. जे शिल्लक राहिलेलं आहे त्याला आपण नेट प्रायमरी प्रोडक्टिव्हिटी म्हटलं आहे. आता ही नेट प्रायमरी प्रोडक्टिव्हिटी म्हणजे ऑर्गॅनिक मॅटर म्हणजे बायोमास आता त्या पर्टिक्युलर प्लांट्सकडून पुढच्या लेवलला जाईल, पुढच्या ट्रॉपिक लेवलला जाईल. हे जे ग्रीन प्लांट्स होते या ग्रीन प्लांट्सला आपण प्रोड्युसर म्हटलं होतं म्हणजे ऑटोट्रॉप्स आहे. आता या ऑटोट्रॉप्सला कन्झ्युम करणारे पुढच्या ट्रॉपिक लेवलमधले जे ऑर्गॅनिझम्स असेल त्यांना आपण हेटेरोट्रॉप्स म्हणून त्यांना प्लांट्सला कन्झ्युम करावं लागेल. म्हणून सगळ्यात शेवटी काय म्हटलं आहे, दस नेट प्रायमरी प्रोडक्टिव्हिटी इज अवेलेबल बायोमास फॉर द कन्झम्पशन टू द हेटेरोट्रॉप्स. की नेट प्रायमरी प्रोडक्टिव्हिटी त्या प्लांटकडे जी शिल्लक राहिलेली असेल ती आता कोण कन्झ्युम करतील तर हेटेरोट्रॉप्स. द ॲन्युअल net primary productivity of whole biosphere is 170 billion tons approximately of organic matter. म्हणजे या अर्थवरच्या जेवढे काही प्लांट्स असेल किंवा प्रोड्युसर असेल त्या पर्टिक्युलर प्लांट्सकडून पूर्ण एका इयरमध्ये त्या प्लांट्सकडून या अर्थवरच्या, मग ते प्लांट्स टेरेस्ट्रियल असेल, ॲक्वॅटिक असेल, सी मधले असेल, रिव्हरमधले असेल, लँडवरचे असेल, या सगळ्या पर्टिक्युलर प्रोड्युसरकडून पूर्ण एका वर्षात एका इयरला जवळजवळ 170 बिलियन टन्स मास तयार होईल ऑर्गॅनिक मॅटरचं. त्याला म्हणतो आपण ड्राय वेट. ऑफ 120 बिलियन टन्स द प्रोडक्टिव्हिटी ऑफ ओशन्स इज 55 बिलियन टन्स अँड रिमेनिंग इज ऑफ लँड बेस्ड इकोसिस्टम. पहा काय ऑब्झर्व केलेलं आहे, हे ऑब्झर्वेशन आहे की या अर्थवर जेवढे प्रोड्युसर्स असेल त्या प्रोड्युसर्सकडून एका इयरमध्ये 170 बिलियन टन्स ड्राय वेट म्हणजे ऑर्गॅनिक मॅटर तयार होईल. पण त्याच्यापैकी 55 बिलियन टन्स हे फक्त बायोमास किंवा ऑर्गॅनिक मॅटर ओशनिक प्लांट्सकडून किंवा ओशन्सकडून येऊन राहिलेलं आहे. म्हणजे बाकीचं राहिलेलं जर असेल तर ते लँड प्लांट्सकडून किंवा लँड प्रोड्युसर्सकडून येत आहे. तर याला म्हणतो आपण प्रोडक्टिव्हिटी, प्रायमरी प्रोडक्टिव्हिटी. दिस इज कॉल्ड एज प्रायमरी प्रोडक्टिव्हिटी. आता सेकंडरी प्रोडक्टिव्हिटी कशाला म्हणतो बघा.
प्रायमरी प्रोडक्टिव्हिटीमध्ये तुमची आयडिया क्लिअर झाली. प्रायमरी प्रोडक्टिव्हिटीमध्ये दोन कन्सेप्ट होते, ग्रॉस प्रायमरी प्रोडक्टिव्हिटी, नेट प्रायमरी प्रोडक्टिव्हिटी. परत एकदा बोलतो, ग्रॉस प्रायमरी प्रोडक्टिव्हिटी म्हणजे काय, त्या स्क्वेअर मीटर एरियामध्ये एका डेमध्ये त्या पर्टिक्युलर प्रोड्युसरनी किती ऑर्गॅनिक मॅटर तयार केलं, दॅट इज कॉल्ड एज ग्रॉस. पण ते फक्त तयारच करणार असं नाही, ते यूज पण करणार, कन्झ्युम पण करणार. कुठल्या प्रोसेसमध्ये कन्झ्युम करणार, रेस्पिरेशनमध्ये कन्झ्युम करणार. मग आता नेट प्रायमरी प्रोडक्टिव्हिटी, ग्रॉस प्रायमरी प्रोडक्टिव्हिटीमधून रेस्पिरेशनमध्ये जे यूज झालेले ऑर्गॅनिक मॅटर आहे ते मायनस करावं लागेल. ते जर मायनस केलं आणि राहिलेली प्रोडक्टिव्हिटी असेल तर त्याला आपण नेट प्रायमरी प्रोडक्टिव्हिटी म्हटलं. आणि ही नेट प्रायमरी प्रोडक्टिव्हिटी कोणाची प्रोडक्टिव्हिटी आहे, प्लांटची, म्हणजे कोणाची आहे, प्रोड्युसरची, म्हणजे कोणाची आहे, ऑटोट्रॉपची. आता या ऑटोट्रॉपला कन्झ्युम कोण करणार, हिटरोट्रॉप्स. मग हिटेरोट्रॉप्सकडे काय जाणार तर नेट प्रायमरी प्रोडक्टिव्हिटी. आणि ती हिटेरोट्रॉप्सकडे गेलेली नेट प्रायमरी प्रोडक्टिव्हिटी त्या हिटेरोट्रॉप्सनी जर कन्झ्युम केली आणि त्यांनी जर सेकंड काही ऑर्गॅनिक मॅटर तयार केलेलं असेल तर त्याला म्हणतो आपण सेकंडरी प्रोडक्टिव्हिटी. ऑब्झर्व करा, इट इज द रेट ऑफ फॉर्मेशन ऑफ न्यू ऑर्गॅनिक मॅटर बाय कन्झ्युमर्स ऑर रेट ऑफ ॲसिमिलेशन ऑफ फूड एनर्जी ॲट द लेवल ऑफ कन्झ्युमर. करेक्ट. म्हणजे नेट प्रायमरी प्रोडक्टिव्हिटी जी प्लांटची आहे ती पर्टिक्युलर नेट प्रायमरी प्रोडक्टिव्हिटी जर कन्झ्युमरनी म्हणजे हेटेरोट्रॉप्सनी कन्झ्युम केलेली असेल आणि कन्झ्युम केल्यानंतर त्याच्यापासून त्यांचं स्वतःचं हेटेरोट्रॉप्सचं म्हणजे रॅबिट आहे, डिअर आहे, त्यांनी जर त्यांचं स्वतःचं ऑर्गॅनिक मॅटर तयार केलेलं असेल तर ते ऑर्गॅनिक मॅटर त्या लेवलनी म्हणजे डिअरनी, रॅबिटनी किंवा त्या कन्झ्युमरनी त्या हेटेरोट्रॉप्सनी फॉर एक्झाम्पल ऑर्गॅनिक मॅटर तयार केलेलं असेल तर दॅट पर्टिक्युलर प्रोडक्शन ऑफ दॅट ऑर्गॅनिक मॅटर बाय दॅट पर्टिक्युलर कन्झ्युमर इट इज कॉल्ड एज सेकंडरी प्रोडक्टिव्हिटी. पुन्हा तिसऱ्यांदा पहा, it is the rate of formation of new organic matter by consumers or rate of assimilation of food energy at the level of consumers. Thus, it is the amount of energy available to the consumers for transfer to the next trophic level. म्हणजे या कन्झ्युमर्सनी आता जे ऑर्गॅनिक मॅटर तयार केलेलं आहे हे ऑर्गॅनिक मॅटर कसं तयार केलेलं आहे, त्यांनी प्लांट्सला कन्झ्युम केलेलं आहे. प्लांट्सला कन्झ्युम करून त्यांनी स्वतःचं ऑर्गॅनिक मॅटर तयार केलेलं आहे. पण स्वतःचं ऑर्गॅनिक मॅटर हे त्यांच्याकडे स्वतःकडे राहणार नाही, ते पुन्हा अजून काही रेस्पिरेशनमध्ये युटिलाइज करतील. राहिलेलं शिल्लक जर असेल तर पुढच्या ट्रॉपिक लेवलला अवेलेबल होईल. सपोज हा डिअर जर असेल आणि हिटेरोट्रॉप असेल किंवा कन्झ्युमर असेल तर त्या डिअरला कन्झ्युम करायला त्या पर्टिक्युलर इकोसिस्टीममध्ये टायगर पण आहे. म्हणजे याचा अर्थ त्या टायगरला फॉर एक्झाम्पल जी अवेलेबल होईल प्रोडक्टिव्हिटी ती कोणती प्रोडक्टिव्हिटी अवेलेबल होईल, सेकंडरी प्रोडक्टिव्हिटी किंवा त्याला आपल्याला नेट प्रोडक्टिव्हिटी म्हणता येईल 2 मिनिटांनी. पुन्हा पहा एकदा, thus it is the amount of energy available to the consumers for transfer to the next trophic level. आणि लास्ट आहे नेट प्रोडक्टिव्हिटी. It is the rate of stored energy in organic matter which is not used by the consumers. काय म्हटलंय बघा पुन्हा, इट इज द रेट ऑफ स्टोअर्ड एनर्जी इन ऑर्गॅनिक मॅटर विच इज नॉट युज्ड बाय कन्झ्युमर्स. म्हणजे काय म्हटलं होतं आपण मगापासून की नेट प्रायमरी प्रोडक्टिव्हिटी जी प्रोड्युसरची आहे, प्लांटची आहे, ती आहे ती कोणी कन्झ्युम केलेली आहे, हेटेरोट्रॉप्सनी कन्झ्युम केलेली आहे. कुठल्या प्रोडक्टिव्हिटीमध्ये, सेकंडरी प्रोडक्टिव्हिटीमध्ये. सेकंडरी प्रोडक्टिव्हिटीसाठी पण त्या पर्टिक्युलर प्रोड्युसरला त्या पर्टिक्युलर डिअरनी, रॅबिटनी, रॅटनी जे काही ऑर्गॅनिझम असेल ते त्या पर्टिक्युलर प्लांट्सला पूर्ण कन्झ्युम केलेलं नाही आहे, काही शिल्लक ठेवलेलं आहे. म्हणजे जे शिल्लक राहिलेलं असेल, बाकी राहिलेलं असेल तर दॅट प्रोडक्टिव्हिटी इट इज कॉल्ड एज नेट प्रोडक्टिव्हिटी. एक सिम्पल एक्झाम्पल पहा, पहिल्यांदा नेट प्रोडक्टिव्हिटीचा फॉर्म्युला ऑब्झर्व करा. नेट प्रोडक्टिव्हिटी इज इक्वल टू नेट प्रायमरी प्रोडक्टिव्हिटी मायनस कन्झम्पशन बाय हिटेरोट्रॉप्स. म्हणजे प्लांट्सकडची राहिलेली तयार झालेली नेट प्रायमरी प्रोडक्टिव्हिटी मायनस समोरच्या ट्रॉपिक लेवलच्या कन्झ्युमर्सनी त्यांना जे कन्झ्युम केलेलं आहे त्याच्यातून जी राहिलेली शिल्लक असेल त्याला म्हणतो आपण नेट प्रोडक्टिव्हिटी. एक सपोज एक एक्झाम्पल घ्या की एका स्क्वेअर मीटर एरियामध्ये 24 आवर्समध्ये समजा तिथे जेवढे काही प्लांट्स असेल त्या प्लांट्सनी 10 ग्राम ऑर्गॅनिक मॅटर तयार केलं. किती तयार केलं, 10 ग्राम. ओके, तर त्या 10 ग्रामला टोटल तयार झालेल्या ऑर्गॅनिक मॅटरला इथे काय म्हणतो आपण आता ग्रॉस प्रायमरी प्रोडक्टिव्हिटी. म्हणजे 10 ग्राम काय झालं, ग्रॉस प्रायमरी प्रोडक्टिव्हिटी. ठीक आहे, नेट प्रायमरी प्रोडक्टिव्हिटी. आता या ग्रॉस प्रायमरी प्रोडक्टिव्हिटीमधून जर रेस्पिरेशन मायनस केलं, सपोज 10 ग्राम ऑर्गॅनिक मॅटर त्या स्क्वेअर मीटर एरियामधल्या प्लांट्सनी तयार केलं 10 ग्राम, आणि त्याच्यापैकी त्याच प्लांट्सनी रेस्पिरेशनमध्ये 2 ग्राम जर ऑर्गॅनिक मॅटर कन्झ्युम केलं तर जे शिल्लक राहिलं 8 ग्राम त्याला म्हणतो आपण नेट प्रायमरी प्रोडक्टिव्हिटी. काय म्हणतो, नेट प्रायमरी प्रोडक्टिव्हिटी. पण आता हे राहिलं 8, हे 8 कोणाला अवेलेबल झालं, हिटेरोट्रॉप्सला.
तर या 8 पैकी समजा सेकंडरी प्रोडक्टिव्हिटीसाठी हिटेरोट्रॉप्सनी त्या 8 ग्रामपैकी सपोज 4 ग्राम फॉर एक्झाम्पल ऑर्गॅनिक मॅटर त्या पर्टिक्युलर प्लांट्सचं कन्झ्युम जर केलं तर प्लांट्सकडे किती राहिलं 4. मूव्ह सेकंडरी प्रोडक्टिव्हिटीसाठी किती झालं 4. जे प्लांट्सकडे शिल्लक राहिलं त्याला म्हणतो आपण नेट प्रोडक्टिव्हिटी. जे 4 मूव्ह झालं ते कोणासाठी मूव्ह झालं सेकंडरी प्रोडक्टिव्हिटी. पुन्हा एक्झाम्पल परत पहा. 10 ग्राम त्या स्क्वेअर मीटर एरियामध्ये एका डेला ऑर्गॅनिक मॅटर तयार झालं, याला काय म्हणतो आपण ग्रॉस. 10 पैकी 2 ग्राम त्याच प्लांट्सकडून रेस्पिरेशनमध्ये कन्झ्युम झालं, म्हणजे ते मायनस करावं लागेल. म्हणजे ग्रॉस प्रायमरी प्रोडक्टिव्हिटीमधून रेस्पिरेशन मायनस जर केलं तर जे राहील त्याला काय म्हणतो आपण नेट प्रायमरी प्रोडक्टिव्हिटी. ओके, आता ही नेट प्रायमरी प्रोडक्टिव्हिटी 10 - 2 = किती झालं 8. मग ही 8 ग्राम ऑर्गॅनिक मॅटर म्हणजे प्रोडक्टिव्हिटी नेट प्रायमरी प्रोडक्टिव्हिटी कोणासाठी अवेलेबल होईल. प्लांट्सकडून कोणाला फूड मटेरियल किंवा ऑर्गॅनिक मॅटर जाईल कन्झ्युमर्सला, म्हणजे ती कोणाला अवेलेबल होईल हिटेरोट्रॉप्सला. कोणत्या प्रोडक्टिव्हिटीसाठी सेकंडरी प्रोडक्टिव्हिटीसाठी. पण सेकंडरी प्रोडक्टिव्हिटीमध्ये हे 8 ग्राम पूर्णच्या पूर्ण कन्झ्युम नाही होणार कारण प्लांट्स नाहीतर राहिले नसते. पण त्या 8 पैकी जर त्या सेकंडरी प्रोडक्टिव्हिटीसाठी 4 ग्राम जर ऑर्गॅनिक मॅटर कन्झ्युम झालं तर नॅचरली जे 4 ग्राम शिल्लक राहिलं त्याला काय म्हणतो आपण नेट प्रोडक्टिव्हिटी. काय म्हणतो नेट प्रोडक्टिव्हिटी. आणि 4 ग्राम जे आहे ते कुठल्या प्रोडक्टिव्हिटीसाठी गेलेलं आहे सेकंडरी प्रोडक्टिव्हिटी. कळलं. नाव द सेकंड प्रोसेस ऑफ द इकोसिस्टम इज डिकम्पोजिशन. आता आपल्याला डिस्कस काय करायचं आहे इकोसिस्टममधली सेकंड प्रोसेस. पहिली प्रोसेस काय होती प्रोडक्टिव्हिटी, सेकंड प्रोसेस आहे डिकम्पोजिशन. डिकम्पोजिशन सिंपल मराठीमध्ये सांगायचं असेल तर काय होईल सडणे कुजणे, त्याला काय म्हणतो आपण डिकम्पोजिशन. पण ती एक मोठी प्रोसेस आहे. तर त्या पर्टिक्युलर डिकम्पोजिशनला पहिल्यांदा आपण डिफाईन करू. इट इज द प्रोसेस बाय विच कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिक कंपाऊंड्स आर ब्रोकन इनटू सिंपल इनऑर्गॅनिक सबस्टन्सेस बाय द ॲक्टिव्हिटी ऑफ ऑर्गॅनिझम्स इज कॉल्ड ॲज अ डिकम्पोजिशन. काय कळलं काय म्हटलं डेफिनेशनमध्ये. ही एक प्रोसेस आहे की ज्या प्रोसेसमध्ये कुठलं प्लांट आहे कुठला ॲनिमल आहे कुठला एखादा ऑर्गॅनिझम आहे तो डेड झालेला आहे. तो डेड तर नेचरमध्ये नाही राहणार. त्या प्लांटमध्ये त्या ॲनिमलमध्ये जे ऑर्गॅनिक मॅटर आहे ते पुन्हा अजून रिसायकल नेचरमध्ये झालं पाहिजे. त्या ऑर्गॅनिझमचा डेथ झाल्यानंतर त्या ऑर्गॅनिझममध्ये जे ऑर्गॅनिक मॅटर आहे ते ऑर्गॅनिक मॅटर सिम्प्लिफाय होणे ब्रेक होणे इनऑर्गॅनिक मटेरियलमध्ये त्याचं कन्व्हर्शन होणे विथ द हेल्प ऑफ ऑर्गॅनिझम्स इज कॉल्ड ॲज डिकम्पोजिशन. सो कन्व्हर्शन ऑफ complex organic material into simple inorganic substances with the help of certain organisms is called decomposition. कारण डिकम्पोजिशन झाल्याशिवाय मटेरियल पुन्हा अजून नेचरमध्ये येणार नाही. डिकम्पोजिशन इज वन ऑफ द इम्पॉर्टंट प्रोसेस रिक्वायर्ड फॉर स्टॅबिलिटी ऑफ इकोसिस्टम ॲज इट इज रिस्पॉन्सिबल फॉर रिसायकलिंग ऑफ न्यूट्रिएंट्स. पहा की डिकम्पोजिशन ही सगळ्यात इम्पॉर्टंट प्रोसेस आहे की ज्या पर्टिक्युलर प्रोसेसशिवाय कुठली पण इकोसिस्टम स्टेबल राहणार नाही. कारण जोपर्यंत डिकम्पोजिशन होत नाही तोपर्यंत मटेरियल पुन्हा नेचरमध्ये रिसायकल होणार नाही. द डिकम्पोजर्स आर मेनली बॅक्टेरिया फंजा अँड ॲक्टिनोमॅसिड्स. हे डिकम्पोजिशन करणार कोण. दीज आर द ऑर्गॅनिझम्स. दे आर इसेन्शियल. दे आर प्रेझेंट इन द नेचर. दे आर प्रेझेंट इन द सॉइल. दे आर bacteria, fungi and actinomycetes. So bacteria, fungi and actinomycetes, they bring about this particular conversion of organic material into simple inorganic substances. That process it is called as the decomposition. The main site of decomposition is the upper layer of soil. काय म्हटलेलं आहे the main site of decomposition is the upper layer of the soil. की decomposition ची प्रोसेस होणार पण ती होणार कुठे that takes place or that occurs in the upper layer of the soil. The upper layer of the soil contain plants and animal remains, fecal matter, etc. ते आता कोणाचं डिकम्पोजिशन करायचं आहे. डिकम्पोजिशन करायचं आहे प्लांट वेस्ट, ॲनिमल वेस्ट, प्लांट रिमेन्स, ॲनिमल रिमेन्स, फिकल मॅटर, ॲनिमल फिकल मॅटर यांचं आपल्याला डिकम्पोजिशन करायचं आहे. पुन्हा द अपर लेअर ऑफ द सॉइल कंटेन प्लांट्स अँड ॲनिमल रिमेन्स, फिकल मॅटर एक्सेट्रा. या सगळ्या मटेरियलचं आपल्याला डिकम्पोजिशन करायचं आहे. ती डिकम्पोजिशनची प्रोसेस आपल्याला माहीत करून घ्यायची अँड दॅट प्रोसेस इट इज process of decomposition. Okay, the process of decomposition involve fragmentation, leaching, catabolism, humification and mineralization. 5 steps मध्ये प्रोसेस will complete. कोणत्या 5 steps आहे. The first step is fragmentation, second step is leaching, third step is catabolism, fourth step is humification and last step is mineralization. खूप सिंपल आहे बघा, ऑब्झर्व करा.
द फर्स्ट स्टेप इट इज कॉल्ड एज फ्रॅगमेंटेशन. एक एक्झाम्पल म्हणून कन्सिडर करा की प्लांट वेस्ट कुठेतरी सॉईलवर पडलेलं आहे, अप्पर लेअर ऑफ सॉईलवर पडलं प्लांट वेस्ट किंवा ॲनिमल वेस्ट अप्पर लेअर ऑफ सॉईलवर पडलेलं आहे. त्या पर्टिक्युलर प्लांट वेस्टपासून किंवा ॲनिमल वेस्टला आपल्याला डिकम्पोज करायचं आहे. So the first step it is called as a fragmentation. In this the detritivores म्हणजे earthworm break down the organic matter into smaller particles. काय म्हटलंय फ्रॅगमेंटेशन मध्ये की आता ते प्लांट वेस्ट किंवा ॲनिमल वेस्ट सॉईलवर पडलेलं जर असेल तर त्या सॉईलमध्ये अर्थवर्म्स आहे, ते अर्थवर्म्स त्या पर्टिक्युलर प्लांट वेस्ट ॲनिमल वेस्टकडे जाईल आणि त्याला कट करेल, खाईल. म्हणजे इनडायरेक्टली काय झालं की जे पर्टिक्युलर प्लांट वेस्ट ॲनिमल वेस्ट त्या पर्टिक्युलर सॉईलमध्ये आहे ते जर त्या पर्टिक्युलर अर्थवर्मने खाल्लेलं असेल, कन्झ्युम केलेलं असेल तर नॅचरली त्याचे पीसेस झाले. पीसेस होणे त्याला काय म्हणतो आपण फ्रॅगमेंटेशन. परत पहा, इन दिस द डेट्रिटिव्हर्स म्हणजे अर्थवर्म्स ब्रेक डाऊन द ऑर्गॅनिक मॅटर इनटू द स्मॉलर पार्टिकल्स. सो दिस इज द फर्स्ट स्टेप इट इज कॉल्ड एज फ्रॅगमेंटेशन. काय कळलं फ्रॅगमेंटेशनमध्ये की त्या अर्थवर्मनी त्या प्लांट वेस्टला किंवा ॲनिमल वेस्टला ब्रेक केलं म्हणजे कन्झ्युम केलं. कन्झ्युम केल्यानंतर जे मोठे पार्टिकल्स असेल ते स्मॉलर पार्टिकल्समध्ये कन्वर्ट झाले. असं जर असेल तर दॅट इज कॉल्ड एज द फ्रॅगमेंटेशन. सेकंड, लिचिंग. In this, water soluble substances like sugars and other organic nutrients formed during fragmentation move downwards to the deeper layer of the soil along with percolating gravitational water. म्हणजे त्या अर्थवर्मनी त्या प्लांट वेस्टला त्या ॲनिमल वेस्टला जेव्हा कन्झ्युम केल्यानंतर त्याचे स्मॉलर पार्टिकल्समध्ये कन्व्हर्शन केलं. या कन्व्हर्शनच्या वेळेस काही वॉटर सोल्युबल सबस्टन्सेस तयार झाले. जे वॉटर सोल्युबल सबस्टन्सेस आता त्या पर्टिक्युलर अप्पर लेअर ऑफ सॉईलमधून लोअर लेअर ऑफ सॉईलमध्ये आपोआप म्हणजे ग्रॅव्हिटेशनल वॉटरसोबत पर्कोलेट होईल म्हणजे आतमध्ये जाईल. आतमध्ये जाणे त्याला काय म्हणतो आपण लिचिंग. पुन्हा पहा एकदा. In this, the water soluble substances like sugars and other organic nutrients formed during fragmentation move downwards to the deeper layer of the soil along with the percolating gravitational water. कळलंय काय कळलंय की या पर्टिक्युलर प्रोसेसमध्ये ज्या प्रोसेसला आपण आता लिचिंग म्हटलं, लिचिंग म्हणजे पर्कोलेशन. पर्कोलेशन म्हणजे आत जाणे. आत का गेलं कारण अर्थवर्मनी ते मटेरियल त्या प्लांट वेस्टचं किंवा ॲनिमल वेस्टचं कन्झ्युम केलं. कन्झ्युम केल्यानंतर ते सिम्प्लिफाय झालं. सिम्प्लिफाय झाल्यानंतर शुगरसारखे किंवा इतर ऑर्गॅनिक सबस्टन्सेस वॉटर सोल्युबल राहिले, त्याच्या एक्सक्रिटामध्ये ते बाहेर पडले. बाहेर पडल्यानंतर नॅचरली रेनफॉल झाला. पावसामुळे किंवा पाण्यामुळे नॅचरली फॉर एक्झाम्पल ते जे वॉटर सोल्युबल सबस्टन्सेस आहे ते जमिनीच्या आतमध्ये गेले. दॅट थिंग इट इज कॉल्ड ॲज अ लिचिंग. पण जे मटेरियल फॉर एक्झाम्पल त्या अर्थवर्मनी रिलीज केलं, जे त्या प्लांट वेस्ट ॲनिमल वेस्टकडून कन्झ्युम केलं होतं ते सगळंच्या सगळं मटेरियल सॉईलमध्ये नाही गेलं. काही मटेरियल त्या सॉईलच्या सरफेसवर किंवा सॉईलमध्ये राहिलं. म्हणून थर्ड स्टेप दॅट इज कॉल्ड ॲज अ कॅटाबॉलिझम. इन दिस द डिकम्पोजर्स लाईक फंजाय, बॅक्टेरिया रिलीज एन्झाईम्स ओव्हर द डेट्रिटस अँड ब्रिंग अबाउट कन्व्हर्शन ऑफ कॉम्प्लेक्स सबस्टन्सेस इंटू सिम्पल सोल्युबल सबस्टन्सेस. काय म्हटलंय स्टेप पहा कशी आहे, कॅटाबॉलिझम. आता अर्थवर्मनी काय केलं होतं, त्याच्या फिकल मॅटरमध्ये जे मटेरियल होतं ते सॉईलमध्ये सोडून दिलं. पण ते सगळंच्या सगळं सॉईलमध्ये सोडून दिलेलं मटेरियल सिम्प्लिफाय झालेलं नव्हतं. त्याच्यापैकी वॉटर सोल्युबल सबस्टन्सेस काय झाले, लीच झाले. पण जे सबस्टन्सेस सिम्प्लिफाय नाही झाले त्या पर्टिक्युलर सबस्टन्सेसला काय म्हटलेलं आहे, डेट्रिटस. त्याला काय म्हटलेलं आहे, डेट्रिटस. मग आता या डेट्रिटसमध्ये पण काही न्यूट्रिएंट्स प्रेझेंट आहे, सबस्टन्सेस प्रेझेंट आहे. त्या डेट्रिटसवर जोपर्यंत कुठले दुसरे ऑर्गॅनिझम ॲक्ट होणार नाही तोपर्यंत तिथले न्यूट्रिएंट सॉईलमध्ये जाणार नाही. म्हणून त्या पर्टिक्युलर सॉईलमध्ये काही बॅक्टेरिया प्रेझेंट आहे, फंजाय प्रेझेंट आहे. हे फंजाय एन्झाईम सिक्रीट करेल त्या पर्टिक्युलर मॅटरवर, ज्या मॅटरला आपण आता डेट्रिटस म्हटलं. त्या डेट्रिटसवर हे जर एन्झाईम सिक्रीट होत असेल तर बाय विथ द हेल्प ऑफ एन्झायमॅटिक ॲक्टिव्हिटी ऑफ दिस पर्टिक्युलर बॅक्टेरिया ऑर फंजाय दिस पर्टिक्युलर सबस्टन्सेस विच आर प्रेझेंट इन द डेट्रिटस विच आर कॉम्प्लेक्स इन नेचर दे आर कन्व्हर्टेड इन टू द सिम्पल. दॅट इज कॉल्ड ॲज द कॅटाबॉलिझम. पुन्हा पहा. In this, the decomposers like fungi, bacteria release enzymes over detritus and bring about conversion of complex substances into simple soluble substances. पुन्हा एक चौथी स्टेप आहे दॅट इज कॉल्ड ॲज ह्युमिफिकेशन. इट इज द फॉर्मेशन ऑफ ह्युमस विच इज अ पार्शियली डिकम्पोज्ड ऑर्गॅनिक मॅटर. इट इज अ डार्क ब्राउन कलर्ड powdery substance. Humus contain nutrients and it undergo decomposition very slowly as it is resistant to the microbial activity. पहा आता कॅटाबॉलिझममध्ये काय झालेलं आहे की जे अर्थवर्मनी रिलीज केलेलं जे फिकल मॅटर आहे त्याला आपण डेट्रिटस म्हटलं होतं. त्या डेट्रिटसवर ॲक्ट होणारे कोण, बॅक्टेरिया आणि फंजाय होते.
बॅक्टेरिया फंजाने एन्झाईम सिक्रीट करून त्या पर्टिक्युलर ऑर्गॅनिक मॅटरला सिम्प्लिफाय केलं होतं. काही मटेरियल सिम्प्लिफाय झालं होतं, पण काही शिल्लक राहिलं होतं. जे शिल्लक राहिलेलं मटेरियल असेल त्या पर्टिक्युलर शिल्लक राहिलेल्या मटेरियलचा कलर हा ब्राऊन असतो. And that brown colored powdery material, it is nothing but called as humus, and the process of formation of this particular humus, it is called as a humification. It is the formation of humus which is partially decomposed organic matter. It is a dark brown colored powdery substance. Okay, humus contains nutrients and it undergo decomposition very slowly as it is resistant to the microbial activity. याचा अर्थ असा नाही की बॅक्टेरिया फंजाय त्या पर्टिक्युलर ह्युमसला किंवा तिथे पावडरी मटेरियल ब्राऊन असेल ते डिकम्पोज होणारच नाही, होईल पण ते स्लो. So this is the step that is called as a humification. Last step, it is called as a mineralization. ही important process आहे. The process of release of inorganic nutrients due to the degradation of humus by the activity of microbes is called as mineralization. आता जे मटेरियल शिल्लक राहिलेलं आहे, ज्याला आपण मगाशी ह्युमस म्हटलं होतं, या ह्युमसवर पण वेगळे बॅक्टेरिया आणि फंजा ऍक्ट होईल. ऍक्ट झाल्यानंतर जे ह्युमस आता कॉम्प्लेक्स होतं ते कॉम्प्लेक्स सिम्प्लिफायमध्ये कन्वर्ट होईल. आणि या प्रोसेसला की ज्या प्रोसेसमध्ये ह्युमसमधलं ऑर्गॅनिक मटेरियल सिम्पल होईल, इनऑर्गॅनिक मटेरियल रिलीज होईल, तर दॅट प्रोसेस इट इज कॉल्ड ॲज मिनरलायझेशन. पुन्हा एकदा परत पहा. द प्रोसेस ऑफ रिलीज ऑफ इनऑर्गॅनिक न्यूट्रिएंट्स ड्यू टू द डिग्रेडेशन ऑफ द ह्युमस बाय द ॲक्टिव्हिटी ऑफ द मायक्रोब्स इज कॉल्ड ॲज मिनरलायझेशन. की ह्युमसमध्ये जे ऑर्गॅनिक मॅटर आहे त्याच्यावर बॅक्टेरिया ऍक्ट होऊन एन्झाईम सिक्रीट होऊन त्याचं सिम्प्लिफिकेशन करून मिनरल्स जर सिक्रीट रिलीज होत असेल तर दॅट प्रोसेस इट इज कॉल्ड ॲज मिनरलायझेशन. द डिकम्पोजिशन इज ऑक्सिजन रिक्वायरिंग प्रोसेस. सो एनेरोबिक अँड लो टेम्परेचर कंडिशन इनिबिट द डिकम्पोजिशन. हा फॅक्टर आहे काय की डिकम्पोजिशन ही जी प्रोसेस आपण 5 स्टेपमध्ये पाहिली. पहिली स्टेप होती आठवत असेल तर फ्रॅगमेंटेशन, दुसरी होती लिचिंग, मग होती कॅटाबोलिझम, मग होती ह्युमिफिकेशन, नंतर होती मिनरलायझेशन. 5 स्टेपमध्ये डिकम्पोजिशन झालं. पण ऑब्झर्वेशन काय आहे की डिकम्पोजिशन ही ऑक्सिजन रिक्वायरिंग प्रोसेस आहे, म्हणजे एरोबिक प्रोसेस आहे. म्हणजे याचा अर्थ जर त्या पर्टिक्युलर सॉईलमधल्या कंडिशन जर एनएरोबिक असेल, टेम्परेचर फॉर एक्झाम्पल जर लो असेल तर नॅचरली डिकम्पोजिशन ही प्रोसेस होणार नाही किंवा होत असेल तर स्लो होईल. पुन्हा पहा. Decomposition is oxygen requiring process, so anaerobic and low temperature condition inhibit the decomposition. पुढे similarly rate of decomposition is faster in warm and moist environment. की atmospheric temperature जर जास्त आहे म्हणजे हाय आहे आणि एन्व्हायरमेंट जर मॉइस्ट असेल, दिवस असेल, रेनी सीझनचे दिवस असेल तर नॅचरली या दिवसात किंवा या डेजला डिकम्पोजिशनची प्रोसेस ही फास्ट राहील. म्हणजे अनेरोबिक कंडिशन असेल, टेम्परेचर लो असेल, डिकम्पोजिशन प्रोसेस लो असेल. पण एरोबिक कंडिशन असेल, ॲटमॉस्फिअरिक टेम्परेचर हाय असेल, ह्युमिडिटी पण असेल तर नॅचरली ही डिकम्पोजिशनची प्रोसेस फास्ट असेल. ओके.